चला सलामीवर बॅटर एकीकडे विशाल आहे, दुसरीकडे स्वकर्णधार महेश. आपण पाहतो आमची संपूर्णतः टेक्निकल टीम, आमच्या संपूर्णतः पंचांचं पॅनल आपण पाहतोय, सर्व आता रेडी आहेत आणि सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा येतोय. वर द विकेटचा मारा, पहिला चेंडू, खोलवा टप्प्याचा सुपर लाईन लेन टप्पा, क्रॉस खेळण्याचा तो प्रयत्न, क्रॉस बॅट, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिला चेंडू निर्धाव चेंडू येतोय. 4 षटकांचे सामने असतील, 24 चेंडूंचा खेळ. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये किती धावांचा टार्गेट तो धाफकावर बनवला जाईल, ह्या सर्व गोष्टींचा आता तो विचार विनिमय केला जाईल. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं मैदानामध्ये गरजेचं आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा तो प्रयत्न, परंतु अगदी वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. तुर्तास सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट केली जात आहे. फेकीमध्ये नेकी नव्हती आणि आता ती दुसरी धाव धाफकामध्ये भर. धाफकामध्ये भर पडत असताना पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 2 धावा धाफकावर. आमचे साथी समालोचक अर्थातच धनंजय पाटील सर असतील, कालच्या दिवसामध्ये आपण ज्यांना ऐकलं असे घनश्याम भोईर सर असतील, आजच्या दिवसामध्ये देखील थोडेसे बिझी आहेत, परंतु क्रिकेटवरचं प्रचंड मोठं प्रेम आणि त्यांना सातत्यानं मैदानामध्ये ते घेऊन येत असतं. पंचांचं आपण पॅनल पाहिलं तर महेंद्र भोईर सर असतील, प्रमोद किनी सर असतील, किशोर पाटील सर असतील. आपल्या देखील आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. ऑनसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये भर पडत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 3 धावा धाफकावर. आमचे संपूर्णतः टेक्निकल टीम, त्यामध्ये DBN ऑपरेटर नयन तांडेल असतील, कॅमेरामॅन रोहितला आपण पाहतोय, टेक्निकल स्कोरर राजला पाहतोय, मॅन्युअल स्कोरर कालच्या दिवसामध्ये दिगंबर म्हात्रे असेल, चेतन किनी, सौरभ पाटील यांना पण पाहिलं होतं. प्रचंड मोठी मेहनत प्रत्येकाची राहिली या स्पर्धेसाठी आणि अशी ती स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 3 धावा त्या धाफकावर आहेत. गौतम उंच, तगडा, ताकदवान आणि हाईटचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु आगळ्या वेगळ्या शैलीने खेळलेला गेलेला फटका हा येतोय. 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स जातोय, सीमा रिकव्हर, चौकार. यस, धन्यवाद डीजे. लॉंग लेगच्या दिशेनं खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम केलं जात आहे. स्वकर्णधार आहे आणि त्या प्रकारचा खेळ महितचा आपण सातत्यानं पाहिलाय. एक संकटमोचक खेळ म्हणून सातत्याने याकडे पाहिलं जातं आणि त्या प्रकारचा एक आगळ्या वेगळ्या शैलीनं आलेला तो फटका पॅडल स्वीपच्या दिशेनं. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला थोडासा लेग स्टंपच्या दिशेने येत होता खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, ज्या ठिकाणी धाफकावर आतापर्यंत पहिल्या 6 चेंडूमध्ये 7 धावा धाफकावर आहेत. गौतम आपण पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, दुसरीकडे 2 सलामीवर बॅटर एकीकडे विशालला पाहतो, दुसरीकडे महेश पाटील सारखा खेळाडू. पहिल्या 6 चेंडूमध्ये त्या प्रकारची सुरुवात गरजेच होती, परंतु चांगल्यारीत्या सुपर लाईन लेन टप्पा हाताळत असताना पहिल्या 6 चेंडूमध्ये 7 धावा धाफकावर येत आहेत. दुसरं षटक आता हाताळण्यासाठी आपण पाहतोय रोनक. वर द विकेटचा मारा पुन्हा एकदा राईट आर्म गोलंदाज, दुसरीकडे 2 सलामीवर बॅटर आहेत. 2 खेळाडूंमध्ये ती प्रचंड मोठा अनुभव आहे आणि तो अनुभव आता मैदानामध्ये दाखवणं गरजेचं असेल. दुसरीकडे आपण पाहतोय जय बजरंग शिरगावचा संघ आज घरच्या मैदानामध्ये, तो ॲडव्हान्टेज दुसरीकडे असेल, परंतु कशा प्रकारचा खेळ, काय खेळ होईल त्यावर येणारी ती काळ वेळ नक्कीच दर्शवेल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ आहे, 7 धावा धाफकावर येत असताना आता रोनक ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. पहिला चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेला काय आहे, ती संधी होती, परंतु यावेळेला चान्स दिला जातोय खऱ्या अर्थानं. महेश आहे, विशाल आहे, ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतो. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 7 धावा धाफकावर आहेत.
पुढील चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, परंतु चांगल्यारीत्या अगदी मैदानाला गुदगुळ्या करत येतोय की काय. सिंगल्स धुक्यामध्ये कन्वर्ट केलं जातं 2 धावा धावफलकामध्ये अगदी चपळाईनं. तिसऱ्याचा प्रयत्न आणि आता क्या बात आहे. संधी दिली जाते खऱ्या अर्थानं महेशला. 2 धावा धावफलकामध्ये येत असताना धावफलकावर 9 धावा आहेत. 1.2 चेंडूंचा खेळ. पुन्हा यावेळेला उंच आहे, हवेत ऑनसाईडच्या दिशेनं खेळण्याचा तो प्रयत्न. सिंगलचा 2 धावा अगदी चपळाईनं. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये आता विशालला परताळावं लागतं. धावच्याच्या रूपानं पहिला गडी येतोय तंबूच्या आसऱ्याला. येस, धन्यवाद डीजे. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 11 धावा धावफलकावर आहेत. महेशला आतापर्यंत ती संधी मिळते, परंतु त्या संधीचं सोनं करणं महेशला गरजेचं असणार आहे. अजून एक निर्धाव चेंडू, चांगल्यारीत्या अगदी यष्ट्यांच्या वरून गेलेला तो चेंडू. अखूट टप्प्याचा चेंडू, अगदी सुपर लाईन लेन टप्पा ॲक्युरेसी आतापर्यंत मैदानामध्ये दाखवण्याचं काम रोणकचं राहिलंय. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 11 धावा धावफलकावर आहेत. महेश आतापर्यंत थोडासा प्रेशरमध्ये आहे, थोडासा तणावामध्ये आहे. बॅट आणि बॉलचा तो संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा ती संधी आहे, परंतु यावेळेला महेश धावचीच्या रूपानं येतोय. मैदान सोडावं लागतं महेशला. यस, धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत पहिल्या 11 चेंडूंचा खेळ. 11 धावा धावफलकावर. पहिलं षटक 7 धावा धावफलकावर येत असताना आतापर्यंत रोनक प्रभावित करणारा तो मारा. दीपू येतोय, नवीन बॅटर. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेनं खेळण्याचा तो प्रयत्न. अजून एक निर्धाव चेंडू. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 11 धावा धावफलकावर. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. ऐकूया पुन्हा एकदा डीजेला. यस, धन्यवाद डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 11 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये येत असताना कालच्या दिवसामध्ये आपण वैतरणा ब गट पाहिला. आज वैतरणा अ गटातील हे सामने आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच सामना आपल्या भेटीला. एकीकडे जय बजरंग शिरगावचा संघ घरच्या मैदानामध्ये आहे, परंतु यावेळेला काय आहे, यावेळेला येतोय चेंडू अगदी सहज आणि सोप्यारित्या टिपला जातोय झेळ आणि संपतोय खेळ. येतोय तसा आता परताळतोय.
यस धन्यवाद अडजे 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 11 धावा धाफकावर 3 गडींच्या मोबदल्यात आहे. आता अजून एक नवीन बॅटर स्वराज पाटील येतोय. दीपेशचा तो प्रयत्न चांगला होता परंतु अतिशय चांगल्यारीत्या ती झेल गॅदर केला आणि आता डावकारू फलंदाज खऱ्या अर्थानं डावकारू फलंदाजांना आतापर्यंत या मैदानामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण ऍडव्हान्टेज पाहिलाय आणि तो प्रयत्न पहिल्या चेंडूवर स्वराजनं आक्रमण हल्ला येतोय चेंडू सीमारेखावर षटकार. यस धन्यवाद डीजे. लॉंग लेगच्या दिशेनं काय आक्रमण हल्लाय. उंच आहे, तगडा, ताकदवान, पॉवर आहे आणि हा पॉवर हिटिंग आखूट टप्प्याचा चेंडू होता त्या प्रकारचा आक्रमण हल्ला आपण पाहतोय. चेतन आहे दुसरीकडे. पहिल्या आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ. आता स्वराजला मैदानात राहणं गरजेचं असेल. 17 धावा आतापर्यंत धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारा चेंडू. आता पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे. जणू काय ऍक्शन रिप्ले आहे की काय, परंतु यावेळेला लांबी कमी होती आणि स्वराजच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. यस धन्यवाद अडीचे. 17 धावा धाफकावर आतापर्यंत 2.3 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. येणारे 9 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असेल. येणारे 9 चेंडू, किती धावांचा टार्गेट, किती धावांचा मजल धाफकावर बनवला जाईल. स्वराज चांगला पहिल्या चेंडूवर तो आक्रमण होला, त्यानंतर पुन्हा एकदा तोच खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला अगदी बॅटच्या तो म्हणतो स्टिकरवर चेंडू जाऊन विसावला. त्या कारणास्तव गडीबाद तितकीशी लांबी मिळाली नव्हती. नवीन बॅटर आता मनीष येतोय. वर्ध विकेटचा मारा. राईट हँड बॅटर. पुन्हा एकदा तो प्रयत्न उंच आहे, हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतो आणि 1 हँडेड एका हातानं टिपलाय जे अतिशय चांगल्यारीत्या. यस धन्यवाद अडजे. गोलंदाज असतील परंतु क्षेत्ररक्षकाचा देखील तितकंच प्रभावित करणारं ते काम आतापर्यंत आपण राहिले. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जाताना की कॅचेस विन द मॅचेस, आणि आतापर्यंत ते प्रभावित करणारा खेळ जय बजरंग शिरगावचा तो संघ. कोणत्याही प्रकारची चुकी आतापर्यंत ती मैदानामध्ये घडत नाहीये. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेला सन्मान दिलाय. सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 18 धावा धावफलकावर आहेत. चला इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील दुसरा सामना कशित विपक्ष वाघोबा जांभूळपाडा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार. यावेळेला पूल आहे सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. येतोय चेंडू सीमारेखावर षटकार. येस धन्यवाद अडजे. पहिल्या 3 षटकांचा खेळ. प्रसाद जाधव काय पॉवर हिटिंग फटका होता पहिल्या 3 षटकांमध्ये. आतापर्यंत 24 धावा धाफकावर.
जो प्रेशर जो तणाव बनवला होता खऱ्या अर्थानं त्या षटकारानं थोडासा रिलीज करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 24 धावा धाफकावर आपण पाहतोय. पहिलं षटक खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर तो तिखट मारा तो कंजूस मारा आपण पाहिला. दुसरं षटक त्या प्रकारचं त्या ॲक्युरेसी पाहिली. तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं त्या धावांना खोर आला. परंतु आता येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 6 चेंडू किती धावा धाफकावर बनवल्या जातात. साहिल येतोय शेवटचं षटक आता हाताळण्यासाठी. पहिल्या 18 चेंडूमध्ये आतापर्यंत 24 धावा धाफकावर बनवल्या जातात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आतापर्यंत घरच्या मैदानामध्ये जय बजरंग शिरगावचा तो संघ. कालच्या दिवसामध्ये 24 चेंडूमध्ये जवळजवळ 77 धावा देखील बनवल्या होत्या. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं 50 धावा 52 धावा डिफेंड होताना देखील आणि चेस होताना देखील आपण पाहिला. परंतु आजच्या दिवसामध्ये किती धावा त्या धाफकावर बनवल्या जातील ह्या साऱ्या गोष्टींचा विचार विनिमय केला जाईल. परंतु ह्या वेळेला काय चुकी घडते. अगदी धावत येऊन 2 पावलांनी स्टंपवर आदळला असता तरी गडी बाद झाला असता. परंतु तो हिट करण्याचा प्रयत्न येस्टींवर चेंडू आदळला नाही आणि 1+1 अशा 2 धावा त्या धाफकामध्ये भर पडत असताना त्या धाफकावर पहिल्या 18 चेंडूमध्ये आतापर्यंत 26 धावा त्या धाफकावर आतापर्यंत आपण पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला लॉंगऑफच्या दिशेनं चांगल्यारीत्या गॅदर. सिंगलचं धुक्यामध्ये कन्वर्ट आणि 2 धावा पुन्हा एकदा धाफकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 28 धावा ह्या धाफकावर आहेत. मान्यवरांचं काहीच वेळामध्ये या ठिकाणी मैदानावरती शुभागमन आहेत. ते शुभागमन आपल्याला होताना पाहायला मिळणार आहेत. फटका यावेळी खेळण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी भावेश वेगानं चेंडूवरती त्याला फिल्डिंग चांगली केली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. ओहो दुसऱ्या धावेसाठी प्रसाद जाधव यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मान्यवरांचं सध्या आगमन होतात आपल्या सर्वांचे लाडके प्रभाग क्रमांक 1 से अधिकृत उमेदवार आदरणीय सन्माननीय श्री विजयजी गरज साहेब त्यांच्या जोडीने आदरणीय महेशजी धांगडा साहेब आदरणीय रजनीताई पाटील मंजुलाताई ओगे या सर्वांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. शिरगाव चषक 2026 मध्ये आपण पाहू शकतायत भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय श्री विजयजी गरज मामा रजनीताई पाटील मंजुलाताई ओगे आणि महेशजी धांगडा साहेब या सर्वांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळत आहेत. सर्व मान्यवरांचं आपण करूयात वेलकम. सहर्ष आणि सहर्ष स्वागत. महायुतीचे आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्री विजयजी गरज साहेब रजनीताई प्रवीण पाटील मॅडम मंजुलाताई प्रभाकरजी ओगे मॅडम आणि महेशजी धांगडा साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. या सर्व महायुतीच्या उमेदवारांचं आपण करूयात सहर्ष आणि सहर्ष स्वागत. धन्यवाद. चला जाऊयात मैदानाच्या दिशेने. मान्यवरांच्या माहितीसाठी सुरू असलेला मॅच एका बाजूने श्री गणेश घासकोपरी आणि त्यांच्या अगेन्स्ट आहेत जय बजरंग शिरगाव. या 2 संघादरम्यान सुरू असलेली सध्या मॅच आहेत. यस गौतम मॅच सुरू करा. धपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचला 29 धावा. सन्माननीय अतिथींच्या उपस्थितीनं या मैदानावरती शोभाही वाढल्यात आणि मान्यवरांच्याच माहितीसाठी सुरू असलेला मॅच 2 संघांदरम्यान सध्या चुरस आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोर्ड दांडी गुल करत असताना विकेट आलाय. अंकुश बॅक टू दी डगआउट गॉन. जनतेचा विकास हा एकच घेऊन ध्यास. साऱ्या जनतेचा विकास हा एकच घेऊन ध्यासून फिरतोय गावागावात.
एकच वादा कमळच बटन दाबा एकच वादा थँक्यू. 29.7 गड्याच्या मोबदल्यामध्ये जसं मी उल्लेख केला की सर्व सन्मान्य अतिथींच्या उपस्थितीनं या मैदानावरती पुन्हा एकदा 4 चांद लाभल्यात आणि त्यांच्याच माहितीसाठी सुरू असलेला मॅच जय बजरंग शिरगाव वर्सेस श्री गणेश घासकोपरी. ओ फटका खेळला, हवेमध्ये खेळलाय, शरीरापासून दूर खेळलाय. कल्पेश किट्टू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कल्पेशने घेतलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ, मैदानावरती आलं विकेट, झालं डीजेची वेळ. डीजे घेऊन ध्यास साऱ्या जनतेचा विकास हा एकच घेऊन ध्यासून फिरतोय गावागावात एकच वादा कमळच बटन दाबा एकच वादा कमळच बटन. थँक्यू. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 29ला 8 विकेट. आतापर्यंत जवळपास ही कंडिशन आहे श्री गणेश घासकोपरी या संघाची. पुढील मॅच आई कुर्लाई कशीत. कशीतच्या कॅप्टनना विनंती आहे, चला दिलेल्या टायमिंगवरती तुम्हाला रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूनं टीम कॅप्टन जांभूलपाडा वाघोबा जांभूलपाडा या ठिकाणी तुम्हाला बरोबर दिलेल्या वेळेवरती टॉससाठी यायचं आहे. पहिल्या इनिंगच्या अगोदर तुम्हाला येऊन थांबायचं आहे, कारण दिलेल्या सर्व काही नियमांचं बंधन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आयोजित शिरगाव चषक 2026 आपण पाहू शकतायत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होताना पाहायला मिळतात. मिस्टर साहिल, आतापर्यंत साहिलनं परफॉर्मन्स खूप चांगला केला आहे. 29ला 8 विकेट गेले आहेत. सध्या तो हॅट्रिकवरती पोहोचलाय. 2 विकेट त्यानं घेतल्या आहेत. फिल्डिंगची पोझिशन पाहिली तर अगदी हॅट्रिकसाठी मात्र ही तयार करण्यात आलेली फिल्डिंग पोझिशन आहेत. गोलंदाज तयार झाल्यात. ओ द विकेट, षटकातील पुढचा बॉल, लेन थोडी लेन भरकटले, विकेट तिथे येऊ शकतो. हो विकेट आलाय, पंचांचा सिग्नल आलाय वाईट, आणि वाईट वरती आता रनआउट आलाय. रनआउटच्या माध्यमातून संकेत मात्रे बॅक टू दी डगआउट गॉन. 9 विकेट गेल्यात. चला आणखीन एक खेळाडू मैदानाच्या मध्ये. थँक्यू. जसं सन्मान्य अतिथी विजयजी घरत साहेबांनी आणि त्या चर्चेकडे येणारच होतो, परंतु विजय घरत साहेबांनी ही चर्चा केली की जसं महायुतीचे उमेदवार आल्यात, महायुतीचे उमेदवार 4 आहेत, आता 3 विकेट पडल्यात, आणखीन 1 विकेट पडण्याची चान्स आहे तिथे. म्हणजे बरोबर 4 उमेदवार आहेत आणि महायुतीचे 4 उमेदवार सध्या आपल्या मंचावरती आहेत. समोरचे 3 विकेट आहेत, ते 3 विकेट आता मैदानाच्या मध्ये पडलेले आहेत. साहिल मैदानाच्या मध्ये, वा साहिल चांगली कामगिरी केली आहेत. साहिलचं नावच तसं आहे, साहिल हिल करणारा खेळाडू आहेत. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये यश पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ऋषी आहेत. शेवटची जोडी मैदानावरती आहेत. 2 बॉल बाकी आहेत. आता हे 2 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. साहिलचा बॉल, पटका कळला, बॅटची आहे, नशिबाची साथ बहुधा मिळाल्या किंवा नाही. वा 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 वा, काय फिल्डिंग झालंय पाठीमागे. बॉलला स्टॉप केलाय. सर्वाधिक महत्त्वाचा जो बॉल, टर्निंग पॉइंट, कारण पाठीमागे थांबणारा बॉल नसतो, तो वेगानं जातो त्या ठिकाणी. आउटफील्ड टणक आहे या मैदानाची. धावसंख्या धावफलकावरती 31-9 घड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 31 गडी बाद. हा लास्ट बॉल, शेवटचा बॉल निर्णायक असणार आहेत. एकतीस गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये शिल्लक आहेत. लास्ट बॉल. साहिल पुन्हा एकदा तयार आहेत. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर ऋषी. शेवटचा बॉल, गोलंदाज तयार आहेत ऋषी. स्ट्राईक एनवरती साहिलचा शेवटचा बॉल. पाहूयात एखादा मोठा फटका येतोय का. ओ दांडी गुल, फॉर्मेचर डिस्ट्रॉय, ऑल आउट मैदानाच्या आतमध्ये होतोय. टीम श्री गणेश घासकोपरी धावफलकावरती धावा उभारल्यात ते 31ला 10 विकेट, करायच्यात रन 32. टीम जय बजरंग शिरगाव या टीमला मान्यवरांच्या शुभेच्छा. आपण टॉस जो आहे तो टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे मी 4ही खास करून उमेदवार जे आहेत आपले सन्मान्य अतिथी आहेत त्यांना विनंती करेन आपण यायचं आहे त्या ठिकाणी टॉस का बॉलच्या दिशेने आपण करूया टॉस. साऱ्या जनतेचा
जनतेचा विकास हा एकच घेऊन ध्यास साऱ्या जनतेचा विकास हा एकच घेऊन ध्यासून फिरतोय गावागावात. थँक्यू. महायुतीचे आपले चारही उमेदवार आहेत, त्यांच्या सोबत टॉस होतं. सन्माननीय विजयजी घरत मामा यांच्या सोबत टॉस करूयात. टॉस छाप म्हटलाय जांभूलपाडानं आणि छापा आलाय. टॉस जिंकलाय जांभूलपाडा संघानं. रणजित, टॉस जिंकलेल्या काय डिसिजन आहेत? क्षेत्ररक्षण करणार. स्पर्धेचं नियोजन पाहून कसं वाटतंय? खूप चांगलं आयोजन आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. दुसऱ्या बाजूला कुर्लाई कशी संघाचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकला असं तर डिसिजन काय असतं? फलंदाजी बॅटिंगच करायच्या मनासारखा कॉल लागला. किती रनपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे? 40 ते 45 धावापर्यंत. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून? खूप चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. मामा आमच्यासोबत जॉईंट आहेत. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघानं आयोजन केलेलं आहे शिरगाव चषक. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून आणि शुभेच्छा आपल्या कशा प्रकारे असणार आहेत? शुभेच्छा सर्व खेळाडूंसाठी, प्लेयरसाठी. आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव हा हे आता ओव्हरऑलचं कितवं वर्ष आहे? हे आपल्या टुर्नामेंटचं कितवं वर्ष आहे मित्रा? 9वं वर्ष आहे. अशीच तुमची प्रगती होत राहू दे. सर्वांचा सपोर्ट असणार आहे आणि एकी राहिली पाहिजे आपल्या गावागावांची. आणि क्रिकेटच्या माध्यमानं ते वाढत चाललेले आहे. म्हणून सर्वांना विनंती करतोय की ऑनलाईन गेम आणि ऑनलाईन गेमचे नावं मला जास्त माहिती नाही आहेत, कारण मी खेळतच नाही आहे जास्त. तरी पण तो कुठला सगळ्यात फेमस गेम आहे तो पबजी. आणि दुसऱ्या ऑनलाईन गेम आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी बंद केले, रमी, जो सगळ्यात घाणेरडा गेम होता, ज्यात लोकांचे पैसे भरपूर वाया गेले, लोकांचे जीव गेले, घरं बर्बाद झाली. आणि आता हे क्रिकेटमुळे लोक बाहेर उतरायला लागली, खेळायला लागली, व्यायाम होतोय, लोकांचा वॉर्मअप होतोय, भेटी होतात, गाठी होतात. आणि क्रिकेटमुळे पहिला घरोघरी बोलायचे क्रिकेटमुळे मुलं बिघडायला लागल्यात, पण क्रिकेटमुळे बिघडायला लागलेली नाही आहेत, सुधारायला लागलेले आहेत. म्हणून सर्वांनी क्रिकेटला थोडं प्रोत्साहन द्यायचं आहे. पण क्रिकेटकडे बघताना, क्रिकेट खेळताना कामाकडे पण बघा. कामधंदा हा केला पाहिजे, घर चाललं पाहिजे आपलं. धन्यवाद. आणि परत एकदा मी सर्वांना दिलेला शब्द पाळण्याचं सांगतोय की मी जो शब्द कार्डीला दिलेला आहे तो शब्द पुरा तुम्हाला करायचा आहे, तर माझ्याकडनं पुरा होणार आहे. पुढची 5 वर्ष महायुतीचं सरकार आणि महायुतीचं पॅनल 1 नंबरचं आलं पाहिजे, ह्याच्यावर सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आणि सर्वांना विनंती करतोय की बहुमताने सर्वांनी आम्हाला विजयी करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद मामा. विनंती असेल आपण 2 मिनटं मंचावरती स्थानापन्न व्हायचं, कारण या शिरगाव स्पोर्ट्स शिरगावच्या वतीनं आपला भव्य दिव्य सन्मान आहे, तो सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे मुख्य मंचावरती आपण लगेचच जाऊयात. डिपेनचे कॅमेरामॅन रोहित त्या ठिकाणी पोहोचतील. मी आदरणीय मंगेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आदरणीय विजयजी घरत मामा यांचा सन्मान आहे, तो सन्मान केला जाणार आहे. महायुतीचे प्रभाग क्रमांक 1 से ड मधून उमेदवार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहताय ते आदरणीय सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके श्री विजयजी घरत मामा यांचा सन्मान होत आहे. त्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये विजय मामांचा सन्मान आपण करूयात. एक असं व्यक्तिमत्व जे प्रत्येकाच्या परिचित असलेलं व्यक्तिमत्व, क्रीडा क्षेत्रावरती सातत्यानं प्रेम करणारं व्यक्तिमत्वापैकी एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून अ मधून आदरणीय महेशजी धांगडा साहेब आपल्याला पाहायला मिळणार आहेत. युवकांचं आणखीन एक प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. आदरणीय महेशजी धांगडा साहेबांचा सन्मान केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय महेश पाटील यांना. महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूयात. आदरणीय महेशजी धांगडा साहेबांचा सन्मान होतोय. प्रभाग क्रमांक 1 से अधिकृत उमेदवार अ मधून आपण पाहिलं तर महायुतीचे उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून देखील आपण ज्यांच्याकडे पाहू शकणार आहात ते आदरणीय महेशजी धांगडा साहेब आणि त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायची शॉल परिधान केली जात आहेत. पुष्पगुच्छासारखे नेहमी तुम्ही बहरत राहावे यासाठी दिला जाणारा पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून तुम्हाला हे सन्मान चिन्ह आहेत, ते सन्मान चिन्ह दिलं जात आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधून अधिकृत उमेदवार म्हणून आपण पाहिलं तर ब मधून सो मंजुलाताई प्रभाकर ओगे हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे.
सदानंद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर हा सन्मान आहे तो सन्मान केला जातोय. लाईव्ह दृश्य आहे ती लाईव्ह दृश्य या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभाग क्रमांक 1 महायुतीचे उमेदवार म्हणून फक्त 1 मिनिट पंच. सो मंजुलाताई प्रभाकर रोगे यांचा सन्मान होतोय. त्यानंतर प्रभाग क्रमांक 1 मधून क मधून आपण पाहिलं तर रजनीताई पाटील यांचा सन्मान आहे तो सन्मान केला जाणार आहे. विजय म्हात्रे यांना विनंती असेल विजय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. रजनीताई प्रवीण पाटील मॅडम यांचा सन्मान होतोय. आज महायुतीच्या उमेदवार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकणार आहात. धन्यवाद डीजे. सर्व अतिथी मान्यवरांचा मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य आहेत ऑन स्क्रीनवरती तुम्हाला प्रेक्षक वर्ग पाहतात आणि हे चारही उमेदवार आहेत त्यांना तुम्ही सध्या स्क्रीनवरती आपल्या पाहू शकतायत. विजयजी गरज, मैजी दांगडा साहेब, मंजुलाताई ओगे आणि रजनी पाटील मॅडम या सर्वांना आपण बहुमतांनी विजयी करावं ही अगदी या शिरगाव स्पोर्टच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतोय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण मोलाचा वेळ या संपूर्ण स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद आहेत. मॅच ऑन होईल. सामन्याकडे पुन्हा एकदा लक्ष आपण केंद्रित करूयात. आपला कॅमेरामॅन पुन्हा एकदा जाईल. सरळ मॅचच्या दिशेने फोकस करूयात कारण टार्गेट या मॅचमध्ये तितकं मोठं नाही आहेत. 32 धावेच आहेत पण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. जसं नेहमी एका गोष्टीचा उल्लेख होतो की क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी बाबा टाइम जात नाही. ओहो हो हो वा 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 वा. पहिलाच बॉल स्विच हिट चाललाय. पंचाने अनोख्या स्टाईलने सांगितलं षटकार. वा. आमच्या शिरगाव स्पोर्टचा चषक आहे चषक वंडरफुल. आमच्या शिरगाव स्पोर्टचा चषक आहे चषक वंडरफुल. थँक्यू. वा वा वा. सौरभ काय फटका खेळलाय. स्विच हिट केला. स्विच नाही स्वीट. हे मैदानात असं आहे की सकाळी या मैदानावरती बाबा लेफ्टी बॅटर जेव्हा चालते अशा वेळी स्विच हिटचा फायदा करण्याचा प्रयत्न, एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. बॉलला जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 7. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ हा मैदानावरती आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 7. दोन बॉल्स आतापर्यंत खेळ संपला. धावा झाला 7. विशाल पाटील मैदानाच्या मध्ये गोलंदाजीवरती आहे. स्ट्राईक एंडला चेतन. गोलंदाज तयार. ओ क्लीन बॉल फॉर रिच डिस्ट्रॉय. मैदानाच्या आतमध्ये आला विकेट. केलंय दांडी गुल. चेतन बॅक टू डी डग आउट गॉन. पाहिलं नयन पाहणार आयोजन ब्युटीफुल. शिरगाव संघाची संघ निष्ठा पॉवरफुल. आमच्या शिरगाव स्पोर्टचा चषक आहे चषक वंडरफुल. आमच्या शिरगाव स्पोर्टचा चषक आहे चषक वंडरफुल. थँक्यू. वंडरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल आयोजन असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहेत. शिरगाव स्पोर्ट शिरगाव. जसं मी एका गोष्टीचा उल्लेख केला तर वेलकम अक्षय सँडी. आपले स्वागत आहे. जयदुर्गा क्रिकेट क्लब रायपाडा संघासाठी मात्र एक दर्जेदार क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि 2024ची ते आठवण प्रत्येकाला होत आहेत. 2024ची ज्यावेळी स्पर्धा पार पडली होती शिरगाव स्पोर्ट शिरगाव आयोजित शिरगाव चषक त्यावेळी अक्षय सँडी होता तो बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट ठरला होता त्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे काही गोष्टी आहेत. धावसंख्या धावफलकावरती 7. 1 गडी बाद. षटकातील पुढचा बॉल विशालचा. ऑफच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करत बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 4. दर्जेदार चौकार. थँक्यू. वा वा काय बॅटिंग मैदानाच्या मध्ये सुरू आहे सध्या. रोनकची देखील चौकार. आणखी एक क्लासिकल. ओहो व्हॉट अ शॉट. आजच्या दिवसातील सर्वाधिक सौंदर्यपूर्वक फटका रोनकच्या बॅटमधून. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा क्लास दाखवणारा षटकार.
आमच्या जनार्दन मामाचा आम्ही करतो यादर हे विजय सेठ पाटीलचा आहे संघाला आधार थँक्यू. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपला. जसा उल्लेख केला मी अक्षय सँडीचं ज्यावेळी या मुख्य मंचावरती आगमन झालं बरोबर 2024ला जेडीआर रायपाडा त्या तृतीय क्रमांकाचा मानकरी होता शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषकाचा आणि अक्षय पाटीलच्या बॅटमधून आलेल्या 110 धावा. अक्षयलाही माहीत आहेत की बेस्ट बॅटर तो टुर्नामेंटचा पुरस्कार अक्षयनं मिळवला होता 2024 साली याच शिरगावच्या मैदानावरती शिरगाव चषकामध्ये. विशाल पुन्हा तयार. हलक्या हातानं चेंडूला मात्र सॉफ्ट हँडनं फक्त ढकलून देण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे अंकुश चुकल्यात. जोपर्यंत बॅकअप करेल तोपर्यंत 2 धावा आहेत. तर 2 धावा आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात बरोबर 19 करायच्या होत्या 32. आता या मॅचचं समीकरण तितकं काही जास्त मोठं राहिलेलं नाहीत कारण येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये रन करायच्या 13. या जाऊयात आपण डीजे कडे. डीजे धनेश दादा यांना ऐकूयात. थँक्यू. टीम श्रीराम कसराळी संघ देखील या मैदानावरती उपस्थित होत आहेत. सुधीर दादा आपलं स्वागत आहे. सुधीरजी या ठिकाणी पोहोचत आहेत. जयेश पोहोचत आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आमचे जवळीक मित्र आहेत रोहित या ठिकाणी पोहोचत असताना पाहायला मिळत आहेत. जसं 25वा वर्ष रौप्य महोत्सव कसराळीच्या गावामध्ये ज्यावेळी सेलिब्रेशन करण्यात आलं त्या प्रतिभावना सर्वांच्या अगदी मनामध्ये होत्या कारण एखाद्या मंडळाला 25 वर्ष पूर्ण होणं आणि त्या कालचं क्रिकेट जपणं हे साधं सोपं काम नाही आहे. 19वा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये महेश पाटील आल्यात. थोड्या एका वेगळ्या अँगलला ते गोलंदाजी नेहमी करत असतात. पहिला बॉल तर चांगला टाकलाय. पाठीमागे विकेट किपर स्वराज पाटीलच्या हातामध्ये निघून गेलाय. जसं मृदुलजांनी उल्लेख केला होता की स्वराज थोडा लवकर येणं गरजेचं होतं का कारण लेफ्टी बॅटरला तुम्ही कालचा दिवसाचा खेळ पाहिला ना तर लेफ्टी बॅटर या मैदानावरती पोचदायक आहेत. आदरणीय नामदेवजी वैती सर यांचंही आगमन होतात. आपणास विनंती आहे आपण देखील मंचावरती यावं. 19वा 1 गडी बाद. हलक्या चेंडूला मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न केला. संकेत मात्रे त्या ठिकाणी पाठीमागे उभे आहेत. संकेत जोपर्यंत बॉलला फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिला तर जाऊन पोचतात ते 20-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून 4 बॉलचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. महेश पाटील तयार आहेत. येणारे बॉल 16 आणि 16 बॉलमध्ये रन करायच्यात 12. वाघोबा जांभूलपाडा आणि आई कुर्लाई कशीत. नारायण वजे वर्सेस रणजित नागेश. मजा येईल पुढच्या मॅचमध्ये देखील. अजित असतील भरपूर सारे खेळाडू आहेत त्याच्यावरती चर्चा विचार विनिमय केला जाईल. विजय सारखे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. पुण्यात हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलेत. 21ला 1 विकेट पाठला करायचं आहे. जवळपास धावेंचा तो 32चा. अजून 11 धावेची गरज आहे. पुढचा बॉल सफल झाले. खेळण्याचा प्रयत्न संकेतच्या दिशेने परंतु काय घडलंय मैदानावरती तिथे दांडी गुल केलाय का हो यस दांडी गुल केलाय महेशनं. विकेट मिळवलंय सौरभ पाटीलची. सौरभ बॅक टू डी डगआउट गॉन. महाराज की जय निघालो तुम्ही थँक्यू. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. 21वा धावफलकावरती 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 धावेची जुनी गरज आहे. नवीन बॅटर साहिल आलाय. या साहिलनं आज खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी केलं. तो साहिल आलाय पण समोर महेश आहे. पाहूया महेश. चांगला बॉल. विकेट किपर स्वराजच्या हातामध्ये. ओ माय गॉड. एक विकेट क्रिकेटमध्ये निर्णायक ठरू शकते येणाऱ्या कालावधीमध्ये. महेशनं तर प्रयत्न केले परंतु झेल सुटलाय. अशा वेळी अशा कॅचेस सुटणं देखील संघाच्या फायदेशीर असतील का नाही याची चर्चा होत आहेत. परंतु पहा ॲक्शन रिप्लेमध्ये उंझळ आली होती. हात वरती होते परंतु चेंडू हातामधून बाहेर पडलाय. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल महेशचा. क्लासिकल स्ट्रोक. एका स्ट्राईक रोडचा एका कॅचचं रूपांतर होतंय षटकारामध्ये. तगदील
आणि धावफलकावरती धावा देखील वाढतात 6ने जाऊन पोहोचतात 28. आजच्या दिवसातील सौंदर्यपूर्वक बॅटिंग रोनक, वा चांगली बॅटिंग. रामनवमीचा सण आला हो आला, बालका निघाला आज पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला. थँक्यू. काय बॅटिंग केलंय, कडक बॅटिंग, क्लासिक स्ट्रोक. अशा प्रकारच्या फटक्याची पाहण्याची मजा काही वेगळीच असते. यूट्यूब लाईव्ह पाहण्याचं देखील काही जण तिथे भाग्य लाभलं, तेही सध्या एन्जॉय करतायत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 28 धावा. अजून विचार केला तर धावेंची गरज आहे ती 4. 12 बॉल 4 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवर त्याला दीपेश. 12-4. विकेट आला आणि पाठीमागे बरोबर आपण पाहिलं तर जे रिक्षा आहे तर रिक्षाची रॅली आहेत त्याही गोष्टी सध्या अगदी आमच्या स्क्रीनवरती ही दृश्य दाखवली जात आहेत. बहुजन विकास आघाडीची पाठीमागे रिक्षाची जी रॅली आहेत त्या रॅलीला सुरुवात झालेली आहे. 28 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चार धावेची गरज आहे 28 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हो, यावेळेचा बॉल पडल्यानंतर पंचाने सांगितलं वाईड बॉल. हो, वाईड बॉल. श्री गणेश घासकोपरी वर्सेस एका बाजूने आपण पाहिलं तर जय बजरंग शिरगावमध्ये सुरू असलेली मॅच. धावा झाल्यात 29 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅच जिंकण्यासाठी रन करायच्या 3. गोलंदाज तयार आहे दीपेश. आणखीन एक चांगला बॉल. कदापि महेशच्या शेवटच्या बॉलवरती षटकार नसताना तर मजा आली असती, परंतु चित्र विचित्र काही प्रकार मैदानाच्या मध्ये घडत असतात. क्रिकेटचा खेळ तसा खेळ आहे. 3 धावेची गरज 10 बॉलमध्ये. विनायक मोरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात, त्यांचा मनापासून आभार आहेत. 10 बॉल रन करायच्या 3. मॅचचं समीकरण, मॅचची कंडिशन. 3 बॉल झाल्यात 9 चेंडूमध्ये 3 धावेची गरज आहे. राईट ऑफ द विकेट. लोअर फुलटच बॉल समोर खेळलाय. फटका फसलाय का? हो, फटका फसलाय. प्रसाद जाधवनं टिपलाय झेल. झालं डीजे धनेश दादाची वेळ. ऐका डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम गाणं. थँक्यू. हो, काय कॅच घेतलाय प्रसाद. सुधर झेल टिपलाय. समीकरणाचा 8 बॉलमध्ये 3 धावेचं गरज आहे. पाठीमागे रिक्षाची रॅली आहे ती देखील काही संपायचं नाव घेत नाही. तसा हा मॅच आहे, तोही संपायचं नाव घेत नाही. तोही पुढे चाललाय. 8 बॉलमध्ये 3 धावेची गरज असताना आपल्याला 8 बॉलमध्ये 3 धावेची गरज. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. हलक्यात चेंडूला मात्र फक्त खेळून काढल्या. क्षेत्ररक्षकाला वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ पैकी थोडीशी खराब होती, वाढीश होती. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट करण्यात आला. तिसऱ्याचा प्रयत्न नाही. 2 धावेवरती समाधान व्यक्त करावं लागले. 7 बॉलमध्ये 1 धावेची गरज आहे. 31ला 40च्या पुढे नेलं असतं तर मजा आली असती. मॅचमध्ये काहीशा मिस्टेक घडल्यात. सुरुवातीला काही गोष्टी ज्या होत्या त्या, क्रिकेटचा खेळ तसाच खेळ असतो, तो तुम्हाला काही गोष्टी प्लॅनिंग करावा लागतो. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. यॉर्कर लेनचा बॉल टाकला. रन घेण्याचा प्रयत्न. पाठीमागे संकेतनं जोपर्यंत बॉल फील्ड केलाय तोपर्यंत 1 धाव घेण्यात आली आहे.